यात्री बस पण आली. चलो हे काय यात्री भवन है. ये भी अपना है, ये भी अपना ही है. कसं खूपच छान आहे. मोठं छान. स्वामींचं दर्शन होतं. 40,000 रुद्राक्षांनी बनवलेलं यो स्वामी समर्थांचो फोटो असा मोठ. सर अन्नदानाची ही व्यवस्था असा ना, ती सर व्यवस्थित अगदी चोख पार पाडली जातात. विराजमान होतात सर्व. हे बघा स्वामी. नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव, कोकणासाठी काय पण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो. बरं झालं होता की आपण मागच्या भागात बघितलं की आम्ही तुळजापूर गेलो होतो दर्शनासाठी, आणि तुळजापूरतून मागे आम्ही पुढच्या दर्शनासाठी गेलो होतो अक्कलकोटमध्ये. तर स्वामींचं काही दर्शन नाही झालं, त्यांचे फुटेज काही मिळाले नाही ते सगळे, कारण मग ते एकदम स्ट्रिक्ट केलं होतं. तरी पण जेव्हा आपण अक्कलकोटमध्ये गेलो तेव्हा अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर मग स्वामींचे दर्शन देण्याचा मी प्रयत्न केले तुमका. पण मग ह्यो जर प्रयत्न आवडलं तर मग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. आणि माझा इंस्टाग्राम आय डी फॉलो करूच असेल तर कोकणासाठी _ इंस्टाग्राम आय डी फॉलो करा. मित्रांनो चला दर्शन घेऊ. प्रसादची दुकानं असतात आणि सगळे जे स्टॉल्स असतात ना थंयसर मग तुमका स्वामींचे छोट्या मूर्ती भेटतील, फुलहारांचे दुकानं भेटतील, त्यांचे फोटोज भेटतील, त्यांचे छोटे छोटे यंत्र वगैरे भेटतील. ह्या सगळ्यांची दुकानं असतात. आपण आता लाईनमधनं चाललं. ही अशी लाईन असते. हे फेरी मारूचे लागतं. लाईनमध्ये गेला की मग हे असंच असतं. दर्शन केले, लाईन लगाय. दर्शनसाठी लाईन लागली आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे. ह्या मठाच्या बाहेर आहोत आपण आता. प्लीज बघा आहे ना, मठातून आतमध्ये जाऊ. आतमध्ये बघा भरपूर मोठी लाईन असते. वटवृक्ष स्वामी समर्थ स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. भरपूर पुढे आतमध्ये. अच्छा तिला बसली सगळे. आरती चालू असं सध्या स्वामीची. आणि हैसर जर बघितलं तर मग समजा मठात अगदी मुक्त फिरणारो असा तर ह्यो कुत्रो हैसर सापडलो बघा. गेलो आतमध्ये. रविराज मैत्रकर, काशीनाथ इंगळे, देवस्थान मार्मन, शेखर समिती फडके चालू करणे. सध्या आरती संपली. आरती संपल्यानंतर मग आपण थैसर आता वाट बघतो. समोर वटवृक्ष असा. हा वटवृक्ष मेन असा आहे. स्वामींचं दर्शन होतं. तर मग जे वटवृक्ष असा ना ते मेन वटवृक्ष हे हैसर असा. हे बघा हैसर धागे बांधले जातात आणि हेच धागे हे वटवृक्ष असा भरपूर मोठं असा मेन गाभार असा हैसर.
गर्दी बघा काय आहे ती दर्शना. तो मेन वटवृक्ष आणि आहे सर बाजू बघा. बरेच जणांची झुंबड लागली असेल ते हात लावतात. वटवृक्ष काही सर ते बघा कसे आहेत समाधी असं समोर बऱ्याच दिसते असं. एवढ्या सगळ्या ह्याच्यात मस्ती दोघांचीच चाललेली असं. बाकी कोण मस्ती करत नाही. शिस्तीत सगळे दर्शन घेतात ती चालली असं. तर मग असू दे. पण मग स्वामींच्या भक्तांमध्ये यांचं पण नंबर लागतात. स्वामींच्या शेजारी असलेले भक्त असतात ते. त्यात जास्त करून दत्तगुरूच्या आपण आजूबाजू बघत असतो. तर मग कुत्रे असतात किंवा कुत्र्यांचे फोटो असतात त्यातलं जो एक 40,000 रुद्राक्षांनी बनवलेलं यो स्वामी समर्थांचं फोटो असा मोठ सर. खूप छान मूर्त्या असं ठेवल्यात. स्वामींचे फोटो बघा खूपच छान असतात त्याचं. अन्नदानाची ही व्यवस्था असतात ना ती ऐसर व्यवस्थित अगदी चोख पार पाडली जातात. आणि त्याच्यानंतर अगदी पोटभर असा म्हणजे मनसोक्त असं. त्याच्यानंतर मग ऐसर पालखी असा ही ऐसर. आणि श्री स्वामी समर्थ विराजमान असतात. नंतर मग त्याचं पुढं असतात. हे बघा खूपच छान. त्याच्या स्वामी मूर्ती असतात. ऐसर स्वामींची पालखी असतात. सर LED फोटो असतात बघा. अच्छा आणि सर सर्व मंगल मागेल सेवे सर्वांचं सर. ब्रह्मांड नायक म्हणून असा फोटो आहे सर. एक छानपैकी गार्डन डेव्हलप केलेलं आहे सर. आणि समोरच जेव्हा बघता तेव्हा समजत बघा आपले जे लाडके राजे असतात श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मोठं पुतळं असं आहे सर. आणि बाजूक 2 मावळे असतात. खूपच छान असतात. आणि सर कारंजी पण असतात. पण मग आता ते सध्या बंद असतात. आणि सोबतच पुढे बघितलं तर मग ते सर एक मावळं दिसतं आणि तोफ लावलेली असत आहे सर. ती पण बघेल. ही प्रस्थापित इमारत असं याची खूपच छान. चला आता आपण इकडनं जाऊया. स्वामींची सगळ्यात मोठी मूर्ती असा आहे सर. छत्र जे आहे ना अन्नछत्र त्याच्यात आहे सर. आणि त्याच्या मग पुढे गेला तर मग बघा मग हैसरनं आपण गाडीजवळ चाललो. आणि हैसरच व्हिडिओ संपवत आहे. म्हणून मग आपला रोजचा सांगणार, रोजचा मागणार आणि रोजचा करा. माझे जरा व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. आणि हो माका जर इंस्टाग्राम ID फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण या इंस्टाग्राम ID पण फॉलो करा. तर मित्रांनो चला पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. काहीतरी नवीन घेऊ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.